नाश्त्याला आपण सोयाबीनच्या वड्या घेतल्यात बघा ह्या. आता याचे आपण कबाब बनवणार. त्यासाठी बघा एवढ्या वड्या घेतल्यात. त्याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकते. हे बघा गरम पाणी केलं ते टाकते आणि झाकण ठेवून 5-7 मिनटं बाजूला ठेवते. पाणीच काढून घेतले. आता यातलं पाणी हे बघा असं पाणी काढून टाकते आणि बाजूला करते. त्यातलं मी सर्व पाणी काढून घेतले बघा. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि फिरवून घेते. मिक्सरला वाटून घेतले बघा. त्याच्यामध्ये आता बघा मसाल्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ, 1 चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स हे सगळं टाकते त्याच्यामध्ये आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकते. 1 कांदा घेतला आणि कोथिंबीर घेतली बघा ती पण टाकते आणि सर्व असं मिक्स करून घेते. 1 चमचा बेसन पीठ घालते. असं मी मिक्स करून घेतले. आता त्यातले असे गोळे काढते. असे गोळे करते आणि असं प्रेस करून घेते बघा. असं मी सर्व करून घेतले. आता चटणीसाठी बघा पुदिना घेतला आहे मुठभर कोथिंबीर घेतली, 4 मिरच्या घेतल्यात आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि चवीपुरतं मीठ घालते. थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेते. चटणी वाटून घेतली बघा. गॅसवर मी कढई ठेवली, आपलं पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे आता टाकते. मी पलटी करून घेते बघा. आता दोन्ही बाजूने चांगलं तळून झाले बघा. मी काढून घेते. बाकीचे पण असे तळून घेते. अशी मी सोयाबीनचे कबाब बनवलेत बघा. हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा आणि ह्या ग्रीन चटणीसोबत छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.